बीडच्या गेवराईमध्ये अमृता नदीला पूर आलाय। पिकं भुईसपाट झाली आहेत। ऊस, सोयाबीन, कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकऱ्यांना त्यामुळे तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली जाते। याचबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पाहूया। गेवराई तालुक्यातील दोंडराई भागात असलेल्या अमृता नदीला महापूर आला होता आणि या महापुरामुळे काय परिस्थिती झाली आपण पाहणार आहोत। ही जी अमृता नदी आहे हे या नदीचं मूळ पात्र आहे आणि आपण समोर पाहू शकतो बाजूच्या शेतामधून ही नदी वाहिली आणि त्यामुळे या ठिकाणचा जो ऊस होता तो अक्षरशः झोपलाय, खाली पडलाय आणि यामुळे या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय। अशीच परिस्थिती या नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतीमध्ये झाली आहे आणि मोठं नुकसान या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं झालंय। हे जे नुकसान झालंय त्याची पाहणी पंकजा मुंडे यांनी केली। या भागातील आमदारांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि शेतकऱ्यांना आता मदतीचं आश्वासन दिलंय, परंतु जे नुकसान झालंय ते खूप मोठं आहे। अशाच पद्धतीने नदीचं जे पात्र आहे, ज्या ज्या भागातून ही नदी वाहत आली त्या ठिकाणी अशाच पद्धतीने हा ऊस पूर्णपणे झोपलाय। आपण सध्या दोंडराई शिवारात आहोत आणि या ठिकाणचं हे नुकसान जे आहे ते फार मोठं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत, आपण जाणून घेणार आहोत नक्की काय नेमकी परिस्थिती होती। पाऊस जास्त झाल्यानं नदीनं पात्र सोडलं आणि या भागात देखील वाहिली। परिस्थिती अशी वाईट झाली की शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळलेले आहे। एवढा मोठा महापूर आला की आजपर्यंत कधीच नव्हता आला असा। याच्यामुळं कसे कापूस असो, सोयाबीन असो, ऊस असो, पूर्ण पिकाचे भुईसपाट झालेले आहेत आणि जमीन बी इतक्या खरडून गेल्या की त्या नापिकी झाल्या। यासाठी सरकारने याची दक्षता घ्यावी ही शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे। काय मागणी असणार आहे सरकारकडे? मायबाप सरकारने एकच विनंती आहे, आर्थिक सहाय्य भरपूर करावं। याशिवाय पर्याय नाही। आता हाताशी तर काही नाही राहिलेलं। एवढीच विनंती सरकार। नक्कीच मायबाप सरकारनं आता ठोस मदत करावी, भरघोस आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, कारण हाताशी जे तो पीक आलं होतं ते आता पाण्यामध्ये वाहून गेले। ऊसाचं देखील नुकसान झालंय। ऊस हे पीक असं आहे ज्या पिकाचं पावसामुळे नुकसान होत नसतं, परंतु या ठिकाणी नदीला पूर आल्यामुळं ऊस अक्षरशः झोपलाय आणि आता ह्या ऊसातून कुठलंही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाहीये। अशीच परिस्थिती इतर पिकाची देखील आहे। यामुळे आता तातडीने मदत करावी अशीच मागणी शेतकऱ्यांमधून होते। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।